एका छोट्याशा प्रार्थनेने एका छोट्याशा प्रार्थनेने करायची आहे. आपण प्रार्थना करू. हे आमच्या सर्व समर्थ पित्या, आज हाऊस ऑफ प्रेयर या दुबईच्या ग्रुपमध्ये आम्ही एकत्रित झालेलो असताना आम्ही जितके या ठिकाणी एक दिलासू आणि एक चित्तासू होऊन ही उपासना ऐकत आहोत, त्या प्रत्येक व्यक्तीला प्रभू तू मोठ्या उत्तमोत्तम आशीर्वादांनी भरून टाक, अशी प्रार्थना मी करतो. माझ्या तोंडचे शब्द आणि माझ्या मनचे विचार तुला मान्य असोत. आमेन. मी सर्वप्रथम अशी एक सूचना देतो की आजच्या सर्मनमध्ये मी लहान लेकरांशी बोलणार आहे, मोठ्या लेकरांशी बोलणार आहे, आणि जो आपला एक सामान्य श्रोता आहे, मॅच्युअर्ड ऍडल्ट, मॅच्युअर्ड इंडिव्हिज्युअल्स, त्यांच्याशी बोलणार आहे. आणि आपले जे चर्चचे विषय आहेत त्याला पण थोडासा टच करणार आहे. तर असं 3 टप्प्यांमध्ये माझं आजचं हे सर्मन असणार आहे. आजचा जो माझा विषय आहे तो आहे द स्टोरी ऑफ झॅकियस. झॅकियस हा इंग्रजी शब्द आहे. मराठीमध्ये आपण याला जक्काय असं म्हणतो. आता हा जो जक्काय आहे याची ही गोष्ट फक्त लूक शुभवर्तमानामध्ये घेण्यात आलेली आहे. याच्या व्यतिरिक्त ही अ, ही हकीकत, हे खरं आहे. आपण जरी स्टोरी म्हटलं तरी ती खरी स्टोरी आहे, खरी गोष्ट आहे. तर ही फक्त लूक शुभवर्तमानामध्ये रेकॉर्ड करण्यात आलेली आहे. आणि आपण आत्ताच हे लूक शुभवर्तमान वाचलं. मी पुन्हा एकदा एक रिफ्रेश करण्यासाठी 10 वचनं वाचतो. जक्कय, लूक शुभवर्तमान 19वा अध्याय आणि 1 ते 10 ही वचनं आपण पुन्हा एकदा ऐकूया. त्याने यरीहोत प्रवेश केला व त्यातून तो पुढे जात होता. तेव्हा पहा, जक्काय नावाचा कोणी एक मनुष्य होता. तो मुख्य जकातदार असून श्रीमंत होता. येशू कोण आहे हे पाहण्याचा तो प्रयत्न करीत होता, पण गर्दीमुळे त्याचे काही चालेना, कारण तो ठेंगणा होता. तेव्हा तो पुढे धावत जाऊन त्याला पाहण्यासाठी उंबराच्या झाडावर चढला, कारण येशूला त्या वाटेने जावयाचे होते. मग येशू त्या ठिकाणी येताच दृष्टी वर करून त्याला म्हणाला, जक्कया, त्वरा करून खाली ये, कारण आज मला तुझ्या घरी उतरावयाचे आहे. हे पाहून सर्व लोक कुरकुर करू लागले की पापी मनुष्याच्या घरी हा उतरावयास गेला आहे. तेव्हा जक्काई उभा राहून प्रभूला म्हणाला, प्रभूजी पहा, मी आपले अर्धे द्रव्य दरिद्र्यास देतो, आणि मी अन्यायाने कुणाचे काही घेतले असेल तर ते चौपट परत करतो. येशूने त्याला म्हटले, आज या घराला तारण प्राप्त झाले आहे, कारण हाही अब्राहमाचा पुत्र आहे. कारण मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधावयास व तारावयास आला आहे. बघा प्रियजन हो, असं आहे की हा डिसेंबर महिन्याचा पहिला शुक्रवार आहे. आणि आपल्याला माहित असेल, चातक पक्षी जसा पावसाच्या पाण्याची वाट पाहत असतो, पावसाळ्याची वाट पाहत असतो, तसा प्रत्येक ख्रिस्ती माणूस, मग ती लेकरं असोत, मोठी माणसं असोत, आजी आजोबा असोत, किंवा आणखीन कुठल्याही वयोगटातली माणसं असोत, ते या ख्रिसमसच्या महिन्याची आतुरतेने वाट पाहत असतात. कारण हा येशू ख्रिस्ताच्या जन्माचा मोठा उत्सव असतो.
येशू ख्रिस्त या जगामध्ये आपल्या प्रभू परमेश्वराने, यहोवा परमेश्वराने तुमच्या आणि माझ्यासाठी पाठवला. आणि तो तुमच्यावर आणि माझ्यावर अपरिमित प्रेम करतो. आणि म्हणून आणि त्यांनी ते करून दाखवलेलं आहे. ही हॅज फिनिश्ड हिज मिनिस्ट्री. आणि त्याच्या मिनिस्ट्रीचा फायदा, त्याच्या मिनिस्ट्रीचा लाभ आपण सगळेच जण घेत असतो. तर आज लहान मुलांसाठी मला सांगायचंय, हो येस, क्रिसमस आहे, आनंदाचा दिवस आहे. पण तुम्ही जर सांता क्लॉजची वाट पाहत बसला असाल, लहान मुलांसाठी बोलतोय मी, तर सांता क्लॉजची वाट पहा म्हणा. पण वास्तवामध्ये सांता क्लॉज वगैरे असं काही नसतं. ती एक परंपरा आहे. आणि ती गोड परंपरा आहे. आणि ती गोड परंपरा आहे असं मी म्हणतो, कारण आई वडील मुलांच्या उशीजवळ बिछाण्यामध्ये कुठेतरी काहीतरी त्यांच्यासाठी भेटवस्तू आणतात, ज्याच्यामध्ये चॉकलेट असू शकतं, खेळणी असू शकतात, काही आणखीन खाण्याचे पदार्थ असू शकतात. आणि असा हा गोडवा असतो बघा. आणि मुलांना सकाळी मग ते उठल्यावर सांगतात की अरे हे सेंटा क्लॉज ठेवून गेला. पण मुलांनो, मला तुम्हाला सांगू द्या, हे पालकांचं प्रेम आहे तुमच्यावरचं. आणि बायबल असं सांगतं की तू आपल्या आई आणि वडिलांचा सन्मान कर, म्हणजे तुला दीर्घायुष्य मिळेल. ही लहान मुलं असली तरी त्यांना मी हे सांगतो की सॅन्टा क्लॉज काही तुम्हाला परीक्षेमध्ये मदत करायला येणार नाही. तुमचा अभ्यास तुम्हालाच करावा लागणार आहे. तुम्ही म्हणाल माझ्याऐवजी दूध पिण्याचं काम सॅन्टा क्लॉज करील, तसंही होणार नाही. तुमच्या आईने तुमच्यासाठी जे नरिशमेंट, तुमच्या पोषणासाठी ज्या उत्तम उत्तम वस्तू सिद्ध केलेल्या आहेत, त्या कशा का होईना तुम्हाला त्या केल्या पाहिजेत. सॅन्टा क्लॉजवर अवलंबून राहू नका. सॅन्टा क्लॉज आपल्या सर्वांच्याच मनामध्ये एक फार गोड असं स्थान त्यांनी निर्माण केलेलं आहे. त्याबद्दल मात्र वाद नाही. आता जे सामान्य ऑडियन्स आहे, जे आता लोक या ग्रुपवर जमलेले आहेत, त्यांच्याकरता, वडीलधारी माणसं आहेत त्यांच्याकरता, एक जो मुख्य ऐकणारा वर्ग आहे, त्यांच्यासाठी मला आता काही सांगायचं आहे. पहिली गोष्ट मला अशी सांगायची आहे की मी खरोखर प्रभूची स्तुती करतो की त्यांनी मला ही सुंदर संधी दिली या ग्रुपवर बोलण्याची. मी आमचे ख्रिस्तातले बंधू विजय सौंदाळे दादा यांचे पण आभार मानतो, मला बोलण्याची संधी दिली. आणि आपणा सर्वांचेही मी आभार मानतो की आपण यावेळेला या झूम मीटिंग मध्ये आपापल्या मोबाईल्सवर आणि लॅपटॉपवर आणि आणखीन कशावर ते ट्यून करून हे सर्व वचन ऐकत आहात. देवबाप नक्की तुम्हाला या वचनामुळे आज जो मानना या ठिकाणी प्रभू माझ्या मार्फत देणार आहे, त्या मानना, तो मानना तुमच्यासाठी आशीर्वादित केला जाणार आहे, याविषयी माझ्या मनात अजिबात शंका नाही. तर जक्काय, जक्काई या शब्दाचा अर्थ असा आहे, चांगला, सुस्वभावी, शांत, निरागस, निरुपद्रवी, निर्दोष, आनंदी, निष्कपट. पण जक्काय प्रत्यक्षात आपण आता वाचलं तर तो, आपण जे वाचलं त्याच्यात पाहिलं, तो मुख्य जकातदार आहे. आणि तो चांगला माणूस नव्हता. वन एन्काउंटर विथ जीसस चेंज्ड हिज लाईफ. येशू ख्रिस्ताबरोबर त्याचा एक फक्त संवाद झाला आणि त्याचं आयुष्य बदललं, हे आपण वाचलं. परंतु जक्काई, मी आत्ता जेवढी विशेषणं आणि जेवढी नावं वाचली त्यांच्या अगदी विरुद्ध होता. तो लबाड्या करायचा, तो रोमी साम्राज्याचा एक मुख्य ऑफिसर होता, मुख्य जकातदार होता, असं वर्णन आपण आता वाचलं. आणि आपण असं वाचतो की येशूला
यरुशलेमेत जायचं होतं आणि म्हणून तो यरिहो मधून यरुशलेमेकडे पुढे निघाला होता. आणि या जक्कय त्याला पाहण्यासाठी उत्सुक झाला की हा कोण येशू आहे. आज तुम्ही आणि मी पण उत्सुक आहोत येशू ख्रिस्ताचं दर्शन घेण्यासाठी, आध्यात्मिक नेत्रांनी येशू ख्रिस्ताला पाहण्यासाठी. जक्कय पण तसंच करीत होता. जक्कय विचार करीत होता की अरे, ह्या एक सामान्य दिसणाऱ्या माणसाच्या मागे एवढे लोक का लागलेत? कारण ती जी गर्दी होती येशूच्या मागे चाललेली, ती काही साधी सुधी गर्दी नव्हती. जवळजवळ 1.5 लाख लोक त्याच्या मागे मागे येत होते येशूच्या. आणि येशू बरोबर यरिहो मधून ते पुढे यरुशलेमेमध्ये जाणार होते. त्याचप्रमाणे जक्कयाने येशू ख्रिस्ताबद्दल पण खूप ऐकलं असणार की हा स्वतःला देवाचा पुत्र म्हणवतो. हा म्हणतो की ज्यांनी मला पाहिलं त्यांनी देवाला पाहिलं. हा म्हणतो की जशी मी माझ्या पित्यावर प्रीती केली तशी तुम्ही एकमेकांवर प्रीती करा. हा म्हणतो जर तुम्ही माझे अनुयायी असाल, तुम्ही माझे जर भक्तगण असाल, तर तुम्ही एकमेकांवर प्रीती कराल. अरे, हे काय आहे? हा असा माणूस कोण आहे? पण जक्कयाबद्दल तुम्हाला एक सांगू द्या. जक्कय हा अतिशय श्रीमंत होता, कारण रोमी साम्राज्याने त्या काळामध्ये अतिशय हेवी ड्युटी, टॅक्सेस लावले होते लोकांवर. आणि लोक रोमी साम्राज्य जक्कयासारखे जे टॅक्स कलेक्टर असत, आणखी बरेच टॅक्स कलेक्टर्स होते, तर त्यांच्याकडून सर्व टॅक्सेशन घेत असत. आणि स्वतःचं जे साम्राज्य आहे रोमी साम्राज्य, ते वाढवण्यासाठी त्या टॅक्सचा उपयोग करीत असत. आपण गमतीने या टॅक्सला आम्ही भारतामध्ये गब्बर सिंग टॅक्स म्हणतो. आणि त्याच्यामुळे आपण पण भारतामध्ये जे लोक आहोत ते फार त्रस्त आहोत. एक साधी काड्याची पेटी जरी घेतली तरी त्याच्यावर पण आपल्याला टॅक्स भरावा लागतो. आणि आपण त्यामुळे नाराज आहोत. पण असो, आपण नाराज असून काय उपयोग नाही. आपला परमेश्वर पण नाराज आहे हे तुम्हाला सांगतो मी यावेळेला. असो, आपण या दाखल्यामध्ये पुढे पुढे जाऊ. तर या गर्दीपुढे त्या जक्कयाचं काही चालेल. आणि आपण असं पाहतो की जक्कयानी त्याचं काही चालत नाही असं पाहून तो एका झाडावर चढला. आणि ते झाड उमराचं होतं. उमराच्या झाडावर चढला. आणि ज्या वेळेला येशू ख्रिस्त त्या उमराच्या झाडाच्या खाली आला, त्यावेळेला येशू ख्रिस्तानी मान वर करून म्हटलं, जक्कया, त्वरेने खाली ये, कारण आज मला तुझ्या घरी उतरावयाचे आहे. प्रेज द लॉर्ड. वन एन्काउंटर विथ जीसस. जसं येशू ख्रिस्तानी हे वाक्य म्हटलं, तसे लोक, कारण मी तुम्हाला सांगितलं मगाशी गर्दी खूप आहे. जसा येशू ख्रिस्तानी हे वाक्य म्हटलं तसं लोक कुरकुर करू लागले. आणि त्यांनी कुरकुर काय केली हो, की काय माणूस आहे येशू ख्रिस्त. हा म्हणतो मी देव आहे. हा म्हणतो मी देवाचा पुत्र आहे. हा म्हणतो मी मनुष्याचा पुत्र आहे. हा म्हणतो ज्यांनी मला पाहिले त्यांनी देवाला पाहिले. हा म्हणतो माझ्यावर प्रीती करा. हा म्हणतो मी तुमचं सर्व काही चांगलं करीन, मी तुमच्या तारणासाठी आलेलो आहे. तुमचं जीवनाचं अंतिम ध्येय आहे ते मी तुम्हाला साध्य करून देण्यासाठी या जगात आलेलो आहे. मी जीवनी भाकर आहे, मीच तो प्रकाश आहे. आणि मग हा एका बाजूला असं म्हणतो आणि मग या पापी माणसाच्या घरी कसा काय जातो? लेट मी एक्सप्लेन टू यू द क्राऊड. हा जो समुदाय आहे, जो कुरकुर करतोय, हा कोणत्या लोकांचा समुदाय आहे? हा अशा लोकांचा समुदाय आहे जे लोक सेल्फ रायचस आहेत, स्वतःला धार्मिक म्हणवून घेणारे. हे लोक स्वतःची तुलना
एक्सक्यूज मी. मला जरा फुल स्क्रीनवर आणता येईल का? हे लोक स्वतःची तुलना जक्कयाबरोबर करतात. जक्कय म्हणजे एकदम बेकार, मान्य आहे. आणि त्या काळामध्ये जक्कयाबरोबर कोणी कसलाही संबंध ठेवीत नसत. आम आदमी, हा, त्याचे जे चमचे होते ते त्याच्याबरोबर असत, कारण त्यांना जक्कयाकडून जे काय पाहिजे ते मिळत होतं. बाकी सगळं ठीक होतं. परंतु हे स्वतःला नीतिमान आणि धार्मिक समजणारे लोक होते. पण अशा लोकांपासून तुम्हाला आणि मला सावध राहण्याची गरज आहे. माझ्या सर्मनच्या शेवटी चर्च बद्दल जेव्हा मी बोलेन, तेव्हा मी हा मुद्दा मांडेन. तर ह्यांनी कुरकुर सुरू केली. यांनी कुरकुर सुरू केली आणि ही कुरकुर जक्कयाने ऐकली आहे. आणि बहुधा तिथे बायबलमध्ये तसं लिहिलेलं नाही, पण जक्कय येशू ख्रिस्ताच्या पायास पडलेला असावा. कारण जक्कय उठून उभा राहिला आणि उभा राहून त्यांनी एक जाहीर आव्हान केलं. काय आव्हान केलं? की माझे अर्धे द्रव्य, माझी अर्धी मिळकत, माझे पैसे, माझी प्रॉपर्टी मी गोर गरिबांना वाटून टाकतो. आणि कोणाचं काही जर मी अन्यायाने घेतलं असेल, कोणाला फसवणूक करून, कोणाची फसवणूक करून, कोणाकडून लबाडीने काही घेतलं असेल, तर ते चौपट परत करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बघा, वन एन्काउंटर विथ जीसस अँड लुक ॲट द चेंज इन दिस मॅन. या माणसाला पैशांपेक्षा इतर कुठलीही गोष्ट प्रिय नव्हती. हा माणूस इतका श्रीमंत का झाला होता? कारण हा माणूस लोकांना फसवू शकायचा. कारण हा माणूस जे टॅक्स कलेक्टर म्हणून त्यांनी कमावलेले जे पैसे असत, जुलमाने म्हणा, लांड्या लबाड्या करून म्हणा, कशाने म्हणा, ते काय सगळे तो रोमी साम्राज्याला देत नसे. तर तो काय करायचा? त्याच्यातली पुष्कळशी मिळकत स्वतःकडे ठेवायचा आणि ऐशोआरामात तो जिंदगी त्याचं जे जीवन आहे ते जगत होता. पण प्रियजन हो, त्याच्या पण मनामध्ये एक रुखरुख होती, असावी असं मला वाटतं. की अरे, मी एवढा श्रीमंत माणूस, मी एवढा अं, मुख्य जकातदार, चीफ टॅक्स कलेक्टर, आणि समाजातला एक साधा माणूस पण मला विचारत नाही काही, कधी नमस्कार करीत नाही, कधी गुड मॉर्निंग म्हणत नाही, काही सलाम करीत नाही. विच मीन्स आय एम नॉट वर्दी ऑफ अ गुड मॅन्स स्टेटस. माझा जो समाजातला दर्जा आहे तो फार कमी आहे. लोक मला मानत नाहीत. आता पुढे असं झालेलं आहे, आपण बघतो की येशू ख्रिस्तानी त्याला सांगितलेलं आहे, आज या घराला, शब्द नीट लक्षात घ्या, आज या घराला तारण प्राप्त झाले आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वन एन्काउंटर विथ जीसस अँड द होल फॅमिली इज सेव्ड. एका भेटीमध्ये येशू ख्रिस्ताच्या हा चमत्कार झालेला आहे. आणि या जक्कयाच्या जी गोष्ट मी तुम्हाला सांगतोय, जी खरी गोष्ट आहे, हे समजून घेण्यासारखं आहे की एका भेटीमध्ये त्या माणसाचं जीवन बदललेलं आहे. बरं, नुसतं त्या माणसाचं जीवन बदललंय असं नाही, तर त्याची पत्नी, त्याची लेकरं बाळ, ऑल ऑफ देम, दे हॅव बीन सेव्ड. ते सगळेजण तारण पावलेले आहेत. प्रेज द लॉर्ड. आणि पुढच्या काही वचनांमध्ये, 2 वचनांमध्ये येशू ख्रिस्त सांगतो की मी हरवलेले शोधावयास व तारावयास आलो आहे.
जे हरवलेले आहेत त्यांना शोधावयास आणि तारावयास आलेलो आहे. येशू ख्रिस्ताची ही जी मिनिस्ट्री आहे, या मिनिस्ट्रीचा भाग तुम्ही आणि मी आज या ख्रिसमसच्या महिन्यामध्ये, या ख्रिसमसच्या निमित्ताने व्हावं, अगदी अगत्याने व्हावं, असं प्रीचिंग मी करीत आहे. आज तुम्ही घरी सुवार्ता काय नेणार? माझं वचन ऐकल्यानंतर, माझं हे सर्मन ऐकल्यानंतर ते हे घेऊन जा की आज म्हटलेल्या दिवशी तुम्ही आणि मी येशू ख्रिस्ताच्या या मिनिस्ट्रीचा लाभ घेतला पाहिजे. जर अजून आपण प्रभू येशू ख्रिस्ताला जे स्थान आपल्या जीवनामध्ये दिलं पाहिजे ते जर दिलं नसेल, तर ते स्थान देण्याची गरज आहे. आपल्यामध्ये अशी पुष्कळ माणसं आहेत जे म्हणतात, ठीक आहे, आता ख्रिसमस मध्ये चांगले कपडे करू, चांगलं फराळ बनवू, चांगलं हे करू आणि चर्चला जाऊ. अरे हो, चर्चला जाल खरे, पण वर्षभर तुम्ही कुठे होता? बाकीचे लोक तुम्हाला ख्रिसमस ख्रिश्चन्स म्हणतात, त्याचं काय? प्रेज द लॉर्ड. हा माझा प्रश्न आहे त्या लोकांना जे लोक प्रभूपासून दुरावलेले आहेत. दोज हु आर divided, those who are not attending the church properly, those who are not reading the word of God, those who are not praying, and those who are not connected with Jesus. येशू बरोबर कनेक्टेड राहण्यात, येशू बरोबर जोडलेलं असण्यात पहा किती फायदा आहे. जक्कायाचं बघा हे उदाहरण. म्हणून मी आज हे निवडलं. ही ख्रिसमसची सुवार्ता आहे. आज ख्रिसमसच्या महिन्यातला हा पहिला शुक्रवार आहे आणि या पहिल्याच शुक्रवारी मी हे सांगतो की ख्रिसमसची तयारी आपल्या आध्यात्मिक नेत्रांनी आधी सुरू करू आपण. प्रेज द लॉर्ड. ते करणं गरजेचं आहे. त्याची फार गरज आहे. कारण नुसतं ख्रिसमसला जायचं आणि ते लाडू पेढे आणि काय ते सगळं आपण करंज्या वगैरे बनवतो, भारतामध्ये आम्ही बनवतो, आणि मग ते खायचं आणि मग दुपारी बिर्याणीवर ताव मारायचा आणि मग मित्र मित्र कंपनी वगैरे त्यांच्या बरोबर भेटायचं. पुढे आणखीन काय मी सांगत नाही, काय काय अभद्र गोष्टी केल्या जातात. बिकॉज माय टाइम इज नॉट फॉर मेन्शनिंग ऑल दोज नॉनसेन्स. पण डोंट बी ख्रिसमस ख्रिश्चन. हा, या ठिकाणी मला तुम्हाला ही सुवार्ता मला प्रीच करायची. ही सुवार्ता प्रीच करताना येशू ख्रिस्ताचं एक कॅरेक्टर मला तुम्हाला सांगायचं. येशू ख्रिस्ताचं एक कॅरेक्टर असं आहे, ही इज द सेम टुडे, टुमॉरो, yesterday, today, tomorrow, and for ever and ever. प्रभू येशू ख्रिस्त काल, आज आणि उद्या आणि भविष्य काळात सारखाच आहे. तुम्ही येशू ख्रिस्ताला अनुभव, त्याचा येशू ख्रिस्ताचा अनुभव घेऊन पहा. आणि म्हणून दावीद राजा आपल्या एका स्तोत्रामध्ये म्हणतो, ओ टेस्ट अँड सी दॅट द लॉर्ड इज गुड. येशू ख्रिस्ताचा अनुभव घेऊन पहा. येशू ख्रिस्त चांगला आहे, आपला देव चांगला आहे. तर याचा अनुभव या वर्षामध्ये ज्यांना घ्यायचा असेल त्यांच्यासाठी ही सुवार्ता आज या सर्वांच्या माध्यमातून मी प्रीच केलेली आहे. बघा, यानंतर आपण एका अशा विषयाला टच करणार आहोत ज्याच्यामध्ये या जक्कयाचं जे कॅरेक्टर आहे, या जक्कयाचं जे चरित्र आहे, ते जसं ट्रान्सफॉर्म्ड झालं, बदललं, ते लक्षात घेण्याची गरज आहे. जक्कयासारखं तुमचं आणि माझं जीवन पण बदलू शकतं, यावर विश्वास ठेवा, कारण हे वचन विश्वसनीय आहे. माणूस ट्रान्सफॉर्म होतो. बघा, एक सुंदर हिंदी गीत आहे, जब से प्यारा यीशु आया मेरा जीवन बदल गया.
मेरा जीवन बदल गया जब से मैंने उसे है पाया। मेरा जीवन बदल गया, मेरा जीवन बदल गया. हा बदल म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन. अँड ट्रान्सफॉर्मेशन डज नॉट मीन कन्व्हर्शन. ख्रिस्ती लोकांवर आरोप केला जातो की तुम्ही लोकांचं धर्मांतर करता, त्यांना बाटवता. तुम्ही मला सांगा, या जक्कयाच्या उदाहरणामध्ये येशू ख्रिस्तानी जक्कयाला बाटवलं काय? येशू ख्रिस्तानी जक्कयाचा धर्म बदलला काय? नाही. जसा येशू ख्रिस्त ज्यू होता, तसा जक्कय सुद्धा ज्यू होता वंशानी. आणि येशू ख्रिस्त नव्या कराराचं फाउंडेशन एका बाजूला सांगत असताना, पाहिजे तर जक्कयाला सांगू शकला असता की माझे शिष्य बघ, मी जो नवीन धर्म स्थापन करीत आहे. नवीन धर्म म्हणणं खरं म्हणजे चुकीचं होईल, पण जुन्या करारातून नव्या करारात ख्रिस्ती धर्माला जो मी नेत आहे त्याच्यामध्ये तू ये. पण तसं सुद्धा ख्रिस्तानी सांगितलं नाही. डायरेक्ट सांगितलं, तुला आणि तुझ्या घराला आज तारण प्राप्त झाले. आपले सुवार्थिक दूर जंगलामध्ये, आदिवासी खेड्यापाड्यांमध्ये आणि आणखीन कुठे शहरांमध्ये आणि गजबजलेल्या झोपडपट्ट्यांमध्ये सुवार्थ सांगतात, आपल्या जीवावर उदार होतात. पण त्या सर्व लोकांना मला सांगू द्या, ही ख्रिस्ताची सुवार्ता, ही तुम्हाला बाटवण्याची सुवार्ता नाही. ही ट्रान्सफॉर्मेशनची आहे, तुम्हाला बदलण्याची आहे. जसं फॉर एक्झाम्पल, तुमचे विचार ऐकून एखादा माणूस बदलतो. एक सेक्युलर एक्झाम्पल सांग. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताची घटना लिहिली. त्याच्यामध्ये एक सारांशाने असं लिहिलं की या देशामधली सर्व जी माणसं आहेत ती समसमान आहेत. त्याच्यामध्ये इंदिरा गांधींनी तो शब्द एक घातला, सेक्युलर. सेक्युलर म्हणजे धर्मनिरपेक्ष. आणि तो ऐकून आपण सर्वांनी म्हटलं, हा हे बरोबर आहे. आपण सर्वच जण एकमेकांच्या धर्माचा आदर करणारे असे असलं पाहिजे. काय चूक आहे त्याच्यामध्ये? असे आपण बदलतो. तर ह्या बदलाला कोणी जर बाटवणे म्हणत असेल तर ते चुकीचं आहे. हे या सर्वांमध्ये मला मुख्यत्वे करून सांगायचं आहे. आपला उद्देश कोणाचा धर्म बदलणे असा नाही. आपला उद्देश हा वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त गाजवण्याचा आहे. तुमचा आणि माझा उद्देश त्या वधस्तंभावरून येशू ख्रिस्तानी सांडलेलं जे रक्त आहे त्या रक्ताचे साक्षीदार बनवण्याचं आहे. आपले सुवार्थिक उगाच नाही जीवावर उदार झाले. आपल्या प्रभू येशू ख्रिस्तानी वधस्तंभावर स्वतःला उगीच अर्पण केलं नाही. तुमची आणि माझी ही जबाबदारी आहे. परिवर्तन घडवून आणलं पाहिजे. आपण जे नियमितपणाने बायबल वाचतो, चर्चला जातो, प्रार्थना करतो, लोकांना भेटतो, एकमेकांना चांगले विचार सांगतो, आपण स्वतःला ख्रिस्ती म्हणवण्यात आनंद मानतो, प्रेज द लॉर्ड, त्या आपल्यासाठी ही गोष्ट आहे की तुम्ही आणि मी सुद्धा हे जे परिवर्तन जक्कयाच्या बाबतीमध्ये येशू ख्रिस्तानी करून दाखवलं ते केलं पाहिजे. अर्थात आजच्या काळामध्ये एक गोष्ट मला मान्य केलीच पाहिजे. देर इज अ लिडरशिप क्रायसिस ऑल ओव्हर द वर्ल्ड. कारण मी तुलना करतोय येशूची. कारण येशू सारखा लीडर, येशू सारखा सुवार्थिक, येशू सारखा देव या जगात आता फिजिकल फॉर्म मध्ये नाही. फिजिकल फॉर्म, शरीरामध्ये नाही. अरे आदर्श कोणाचा घ्यायचा असा प्रश्न पडतो लेकरांना आपल्या. एम आय राईट?
आदर्श कोणाचा घ्यायचा? कोण तसा माणूस दिसत नाही आपल्याला. तर अशा प्रकारचं जे विचारांच्या परिवर्तनाचं काम आहे, ते तुम्ही आणि मी केलं पाहिजे, असं या सर्मनमधून मी आज प्रीच करीत आहे. आणि ही सुवार्ता, आजचं हे सर्मन ऐकून झाल्यानंतर तुमच्या सोबत घेऊन जा. लक्षात ठेवा, आजच्या काळामध्ये एक गरज आहे प्रॅक्टिकल रिपेंटन्सची. प्रॅक्टिकल रिपेंटन्स म्हणजे खराखुरा पश्चाताप. आता खराखुरा पश्चाताप हा काय आहे, आणि मी केला तो पश्चाताप खराखुरा नाही का, या प्रश्नाबद्दल अतिशय गंभीर मुद्दा आहे. आपण सर्वांनी नीट लक्ष द्या. अँड दिस इज द क्रक्स ऑफ द सर्मन. त्यानंतर चर्च बद्दल थोडंसं बोलेन मी, आणि मग माझं वचन मी थांबवेन. पण खराखुरा पश्चाताप आपल्याला जेव्हा होतो, किंवा जसा व्हायला पाहिजे, आणि त्याच्यानंतर त्याचे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, त्याची काही वैशिष्ट्ये आहेत, ती कोणती आहेत, ती आता आपणच आपलं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. आणि म्हणून पहिली गोष्ट जी खराखुरा पश्चाताप आहे, त्याच्या संदर्भात मला जे सांगायचंय ते असं आहे की आपणच आपलं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. खरोखर मी असं मानतो का की मी पापी आहे? खरोखरच मी अपराधी आहे? खरोखरच मला मी प्रभूकडे क्षमा मागितली आहे का, की त्याच गोष्टी मी परत परत करतोय? आत्मपरीक्षण केलं पाहिजे. आणि हे आत्मपरीक्षण आपण जोपर्यंत करणार नाही, तोपर्यंत आपल्याला आपण कुठल्या पश्चातापाच्या पातळीवर आहोत ते समजणारच नाही. आता उदाहरणार्थ, चुकीचे विचार जर आपल्या मनामध्ये असतील, एक उदाहरण घेतो, इगो. जर मी स्वतःला माझ्या लायकीपेक्षा कोणतरी फार मोठा समजत असेल, तर पश्चाताप करताना तो विचार मी काढून टाकला का? हे हे केलं पाहिजे. हे आत्मपरीक्षण केलं पाहिजे. मी इतरांना तुच्छ समजतोय आणि सगळ्यांनी मला मान द्या म्हणतोय, आणि जर कोणी मान देत नसेल तर मी ओरबाडून त्याच्याकडून काय मानपान घेण्याचा प्रयत्न करतो, तर मग मी खराखुरा पश्चाताप केलेला नाही. जे चुकीचे विचार आहेत, आता वेळ कमी आहे म्हणून एक इगो म्हणजे आपला अहम, हा मी सध्या विचार घेतला. हा अहम आपल्या हृदयातून काढून टाकला पाहिजे. असे अनेक चुकीचे मुद्दे असतात. एक अहम असतो, एक अपराधित्वाची भावना घेऊन चालणारा असतो. देर इज अ फिलिंग ऑफ गिल्ट. अरे अरे, मी तर असा आहे, मी तर तसा आहे. डिप्रेशन मध्ये असतो माणूस. नाही 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 नाही, तुम्ही जर खराखुरा पश्चाताप केला असेल तर ते डिप्रेशन पण काढून टाकलं पाहिजे. अशा बऱ्याच गोष्टी सांगता येतील, परंतु मला सध्या जो व्यवहार्य खराखुरा पश्चाताप आहे, त्याचे जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, ते सांगायला वेळ कमी पडू नये म्हणून मी जास्ती उदाहरणं देत नाही. आपल्याला स्वतःच्या पापांबद्दल जाणीव असणं गरजेचं आहे. जीवन जगत असताना मी प्रौढ मोठी माणसं आणि ऑल द पीपल हु आर ऑफ एज ऑफ अंडरस्टँडिंग त्यांच्या बरोबर बोलत आहे. लहान लेकरं याच्यातून समजा ओमिट केली तरी चालते. आपल्या हातून जी चूक झालेली आहे, किंवा आपल्यामुळे ज्या कोणाला काही इजा झालेली आहे, हानी झालेली आहे, त्याच्याबद्दल जाणीव आहे का आपल्याला? बघा, जक्कयाला होती. त्याला कळत होतं की त्याच्या ऑफिसमध्ये येणारा माणूस जेव्हा त्याच्याकडून जास्त पैसे घेतले जायचे, तेव्हा कसा दुःखी होऊन जात असे. ते त्या माणसाच्या चेहऱ्यावरचं एक्सप्रेशन त्याच्या हृदयामध्ये होतं. तसं तुमच्या आणि माझ्या हृदयामध्ये एखादं एक्सप्रेशन आहे का, की माझ्यामुळे या माणसाला त्रास झालाय,
माझ्यामुळे त्या माणसाला त्रास झालाय, माझ्यामुळे त्या व्यक्तीला त्रास झालाय. मी हे असं का म्हणतो? कारण तसं जर आपल्या हातून झालेलं असेल तर अजून वेळ गेलेली नाही. त्या व्यक्तीला जाऊन भेटा, त्या व्यक्तीला सांगा, माझ्याकडून चूक झालेली आहे, त्याची मी क्षमा मागतो. पालक वर्गासाठी एक उदाहरण देतो. जास्ती उदाहरणं देता येणार नाहीत कारण कॅरेक्टरिस्टिक्स खूप जास्ती आहेत, वेळ पुरणार नाही. बघा, पालकत्वात कमी कळत नाही. मी मगाशी म्हटलं की आपल्या लहान मुलांना आणून देतात खेळणी आणि चॉकलेट आणि अमुक तमुक. पण पण असं आहे, मुलं जरा थोडी मोठी झाली की मग जरा पालक पण थोडा कडक वागतात. आणि कधी 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 पालकच आपल्या मुलावर अन्याय करतात. नाही, आता तू घरातून बाहेर जायचं नाही. हा, तू आमची मुलगी आहेस, तुझ्या बरोबर मी येईन शाळेमध्ये, तुझ्या बरोबर मी येईन कॉलेजमध्ये, आणि तुला घेऊन यायला सुद्धा मी येईन. कधी कधी पालक एखादा, हा, एखादी चापट मारतात पोरांना, आणि मग नंतर त्यांनाच वाईट वाटायला लागतं पालकांना, की अरे 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 काय केलं मी हे? ते माझंच लेकरू आणि मीच त्याला मारलं. नो 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 नो. तुम्ही जरी पालक असलात तरी सुद्धा तुमच्या लेकरांना तुम्ही सोडून जाऊ शकता. यू कॅन से सॉरी टू दॅम अँड गेट रीड ऑफ दॅट सिन. हलकं व्हा मनाने, टेन्शन मध्ये राहू नका. प्रेज द लॉर्ड. आता या पापापासून दूर गेलो का आपण, असा पण विचार केला पाहिजे आपण, की नाही करून चालेल. पापापासून दूर गेलो पाहिजे. बघा, या ठिकाणी मला एक गोष्ट तुम्हाला अशी सांगायची आहे, महत्वाचं आहे. आपण काळजीपूर्वकरित्या ऐकताय मला ठाऊक आहे. प्रिय जन हो, कित्येक लोकांना दारू पिण्याचं व्यसन असतं. एकदा का सूर्यास्त झाला की आपोआप ते आपलं त्यांचा प्रोग्राम सुरू करतात. घरात त्यांच्या लेकरांना ती गोष्ट आवडत नसते, त्यांच्या पत्नीला ती गोष्ट आवडत नसते, त्यांच्या आई वडिलांना ती गोष्ट आवडत नसते. कोणी आणखीन घरात असतील, आजी आजोबा, हा, मावश्या, त्यांना पण ते आवडत नसते की हा काय, काय प्रकार. आणि मग पत्नी सांगत असते, अहो तुम्ही हे व्यसन सोडा. पण तुम्हाला सांगू द्या, सैतान माणसाच्या मनामध्ये, सैतान माणसाच्या शरीरामध्ये इतका घुसू शकतो की जवळजवळ अशा घाणेरड्या सवयी सोडणं अशक्य प्राय होऊन बसतं. सिगरेटचं पण तसंच आहे. मग अशा परिस्थितीत काय? तेव्हा मला हे काय प्यायचं नाही, तू मला बरा कर, असं म्हणायचं. आणि आजपासून मी सोडली आणि आता मी पिणार नाही असं म्हणायचं, आणि एक दोन दिवस त्याच्यापासून दूर राहायचं आणि नंतर परत सुरू करायचं. यासाठी ख्रिस्ती कॉलिंग आहे का आपलं? नो नो नो, नो माय फ्रेंड्स, नो. येशू ख्रिस्ताचा हात तुम्हाला आणि मला बरं करायला इतका तोकडा झालेला नाही, हे मला तुम्हाला याच्यातून सांग. मी आज फक्त व्यसनाधीनतेबद्दल बोलतोय, आणि ती सुद्धा दारूच्या व्यसनाधीनतेबद्दल बोलतोय. परंतु मला तुम्हाला हे सांगणं भाग आहे की आपण आज एका उत्तम अशा कालखंडात जगतो आहोत. शास्त्र इतकं पुढे गेलेलं आहे, विज्ञान इतकं पुढे गेलेलं आहे, टेक्नॉलॉजी तंत्रज्ञान इतकं पुढे गेलेलं आहे. मदत घ्या. दारूमधून सुटण्यासाठी ट्रीटमेंट आहे, आणि दारू पिण्याचं व्यसन हा आजार आहे, हे या ग्रुपवर मी आज जाहीर करतो. आणि या आजारातून बाहेर पडण्याची इच्छा तुम्ही प्रभूकडे मागा. कारण
दारू पिणारा माणूस जो असतो तो काय सारखा सांगत असतो, अरे मी माझ्या पैशांची पितो, तुझ्या पैशांची पितो का? अरे मला आवडतंय, मी पितो, मी पिणार, तुम्ही मला कोण सांगणार? पण एकदम त्याच्या हृदयाच्या खोल भागामध्ये, त्याच्या अंतःकरणामध्ये, त्याच्या कॉन्शियन्स मध्ये म्हणा किंवा सब कॉन्शियन्स मध्ये म्हणा, त्याला माहिती असतं की हे मी चूक करतो. आणि त्यांनी त्याच्यातून बाहेर येण्यासाठी आज माझं सरमन ऐकल्यानंतर प्रभूकडे हाक मारावी अशी माझी इच्छा आहे. इच्छा धरा, हे सोडता येईल मला. मी जरी किती बेकार असलो, माझं व्यसन किती पुढे गेलेलं असलं, तरी जर माझ्याकडे प्रबळ इच्छाशक्ती असली, माझं स्वतःचं मोटिवेशन चांगलं असलं, तर हे मला सोडता येईल. आय कॅन ऑलवेज गो अँड टेक ट्रीटमेंट. मदत घ्या. देर इज समथिंग कॉल्ड ॲज अँटाबूस थेरपी. आहेत, काउन्सिलर्स आहेत, त्यांच्याकडे जाऊन बसा. त्याच्यानंतर ए ए नावाचा ग्रुप आहे, अल्कोहोलिक्स अनॉनिमस. तिथे जा, बसा, मीटिंग अटेंड करा. 90 मीटिंग अटेंड केल्यानंतर दारूचं व्यसन सुटतं, असा शास्त्रीय सिद्धांत आहे. पण ते करा आणि सैतानाच्या पाशातून स्वतःला सोडून घ्या, स्वतःच्या कुटुंबाची सुटका करून घ्या आणि खरं खुरं ख्रिस्ती जीवन जगण्याचा प्रयत्न करा. तर पापापासून दूर जाणं हे फार महत्वाचं आहे. आणि देवाकडे वळणं तर त्याच्यापेक्षाही जास्त महत्वाचं आहे. तरच त्याला खरा खुरा पश्चाताप म्हणता येईल. हा, मी पश्चाताप केला कधी, अमुक अमुक साली. त्याला किती वर्ष झाली? 10 वर्ष झाली, 12 वर्ष झाली. अरे पण 12 वर्षामध्ये देवाच्या किती जवळ आलास तू? हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारला पाहिजे. आणि देवाच्या जवळ येऊन तुझ्या आयुष्यामध्ये काय नवीन नवीन चांगल्या गोष्टी घडल्या, त्याचं एक रेखाटन करा. इनफॅक्ट मगाशी डॉक्टर नितीन गोरडे यांनी तेच सांगितलं, काही तुमच्या जीवनामध्ये साक्ष असेल तर सांगा. मी नेहमी साक्ष सांगतो, माझ्या तोंडात शिव्या होत्या. मी ठरवलं नाही, मला घाणेरड्या शिवाय बोलायच्या नाहीत. माझं तोंड हे सुवार्ता सांगण्यासाठी दिलेलं तोंड आहे. आणि देवाने ती प्रार्थना ऐकली. मी खूप झटलो, स्वतःच्या विरुद्ध झगडलो आणि ते दान मिळवलं. देवाकडे वळलो. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून आज इथे तुमच्या समोर मी हे प्रीचिंग करतोय. तुम्हाला पण देवबाप निश्चितपणे अशी चांगली देणगी देईल. आपण खऱ्या खुऱ्या पश्चातापाविषयी बोलतो आहोत. आपण आपल्या पापाची कबुली पण दिली पाहिजे. मी असं म्हणत नाही आपल्या मित्राला सांगा, मी असं म्हणत नाही आपल्या चर्च मधल्या एखाद्या सदस्याला सांगा. नो, हल्लीचा काळ काय सांगता येत नाही. पण अरे, तुमची सगळी सिक्रेट्स बरोबर स्वतःकडे ठेवणारा देवबाप आहे. त्या येशू ख्रिस्ताला सांगा की हे पाप माझ्या हातून घडलेलं आहे आणि हे पाप मला करायचं नाही. पापाची कबुली द्या येशू ख्रिस्ताकडे. पौलाच्या पत्रव्यवहारामध्ये आपल्याला दिसतं की पौल असं सांगतो की जे मंडळीमधले मॅच्युअर्ड लोक आहेत त्यांनी एकमेकांजवळ या गोष्टी कबूल कराव्यात, एकमेकांसाठी प्रार्थना कराव्यात आणि त्याच्यातून बाहेर पडावं. पण आता भरोसा कोणावर ठेवावा असा प्रश्न आहे. आणि म्हणून मी काही तुम्हाला असं चुकीचं मार्गदर्शन करणार नाही. या ठिकाणी एक शेवटचा मुद्दा मला असा सांगायचा की एक अधिक मानवतापूर्ण जीवन तुम्ही आणि मी जगलं पाहिजे. चर्चच्या बाबतीमध्ये काही लोक म्हणत असतील, अरे ब्रदर तुम्ही असं कसं म्हणता? चर्चच्या सदस्यांनी पण आत्मपरीक्षण केलं पाहिजे की या चर्चला मी काय देतो आणि चर्च कडून मला काय मिळावं म्हणून अपेक्षा करतो, याच्यात काही तफावत आहे का हे चेक करावं. आज आपणा सर्वांना आपल्या पापाबद्दलची जाणीव होणे गरजेचे आहे. बघा, आपण स्वतःला नीतिमान आणि फार शहाणे समजू नये. एक वचन मी यावेळेला कोणाला तरी वाचायला सांगतो. 1 तिमोथी याचा 1 अध्याय आणि 15वं वचन.
फर्स्ट तिमोथी 1 अध्याय आणि 15वं वचन. ख्रिस्त येशू पापी हा. जनांना तारावयास आला, हे वचन विश्वसनीय व सर्वथा स्वीकारण्यास योग्य आहे. त्या पापी लोकांपैकी मी मुख्य आहे. हे स्वतः संत पाऊल म्हणतो, त्या पापी लोकांपैकी मी मुख्य आहे. ज्या संत पाऊलांनी या नवीन करारामध्ये 14 पुस्तकं लिहिली, 14 एपिस्टल्स ऑफ पॉल, तो म्हणतोय, मग तुमची आणि माझी काय, तुम्ही आणि मी काय आहे? तर या ख्रिसमसच्या निमित्ताने, या डिसेंबर महिन्यामध्ये तुम्ही आणि मी खरोखर एक चांगला प्रयत्न केला पाहिजे. माझ्यात काही कुठे पाप आहे का? आपल्या चर्चच्या संदर्भामध्ये आणखीन एक वचन मला वाचायचंय, आणि ते वचन आहे रोमकरास पत्र 16 अध्याय आणि 17 आणि 18 ही वचनं. रोमकरास पत्र रोमकरासपत्र 16 अध्याय 17 आणि 18. येस. आता बंधुजन हो, मी तुम्हास विनंती करीतो की तुम्हाला जे शिक्षण मिळाले आहे त्याविरुद्ध जे फुटी व अडखळणे आणणारे त्याचवर लक्ष ठेवा आणि त्याचपासून दूर असा. कारण तसले लोक आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची सेवा करीत नाहीत, तर आपल्या पोटाची करीतात आणि गोड व लागवी भाषणाने भोळ्यांच्या अंतकरणास बोलवितात. येस. आपल्या चर्चमध्ये ख्रिसमसच्या निमित्ताने ही सुवार्ता गेली पाहिजे, की आपल्या चर्चमध्ये जर असे कोणी असतील की तुम्हाला जे शिक्षण मिळालेलं आहे त्या विरुद्ध जे फुटी व अडथळे घडवून आणत आहेत, त्यांच्यावर लक्ष ठेवा. हे चर्चसाठी ही सुवार्ता आहे, आणि त्यांच्यापासून दूर व्हा. डोंट हॅव एनिथिंग टू डू विथ सच पीपल. कारण मी असं बघतो, एक चर्च दुसऱ्या चर्च बद्दल वाईट बोलण्यात पटायत आहे. ते काय, त्यांचं मिशन वेगळं आहे, आमचं मिशन वेगळं आहे. आमचं चर्च चांगलं आहे, त्यांचं चर्च वाईट आहे. एक ना अनेक. पहिल्या शतकात सुद्धा त्या फुटी होत्या. मी पौलाचा, मी अपोल्लोसाचा. या फुटींच्या विरुद्ध आज आपण खंबीरपणाने उभं राहिलं पाहिजे. कारण तसले लोक आपल्या प्रभू ख्रिस्ताची सेवा करीत नाहीत, तर स्वतःच्या पोटाची सेवा करतात आणि गोड व लागवी भाषणाने भोळ्या भाबड्यांची अंतःकरणे फुलवितात. तर ही जी एक आपल्या मंडळांमध्ये आता आलेली गोष्ट आहे, हिच्यापासून आपण दूर राहायला पाहिजे. संपूर्ण चर्च खऱ्या खुऱ्या ख्रिस्ती शिक्षणाकडे वळले पाहिजे. या या वेळेला मला जो जो संदेश तुम्हाला द्यायचा आहे तो असा आहे की संपूर्ण चर्च जे खरं खुरं शिक्षण आहे त्या शिक्षणाकडे आपण वळलं पाहिजे, आणि त्या पद्धतीने आपण स्वतःला कंडक्ट केलं पाहिजे. प्रियजन हो, इतका वेळ तुम्ही माझं शांत चित्ताने ऐकून घेतलं, मी आपल्या प्रत्येकाचा आभारी आहे. आणि प्रियजन हो, आज तुम्हाला आणि मला परमेश्वराने ही उत्तम संधी दिली, त्याबद्दल प्रभू परमेश्वराचाही मी आभारी आहे, तुमचाही आभारी आहे. आणि विशेष करून विजय दादा यांनी मला ही संधी दिली, त्याबद्दल त्यांचाही मी आभारी आहे. आपण प्रार्थना करू. हे आमच्या स्वर्गातील पित्या, या वेळेला आम्ही सर्वच जण एकत्र येतो, तुझ्या पायाजवळ येतो आणि तुला विनंती करतो की प्रभू, जशी जक्कयाच्या जीवनामध्ये तू चमत्कारिक कृत्य केलंस, तसं आमच्या जीवनामध्ये पण तू कर. होय प्रभू, आम्ही तुझ्यापासून फार दुरावलेले आहोत. आमच्यामध्ये असंख्य उणीवा आहेत. आमच्यामध्ये जर अजूनही पाप आहे, तर आम्ही अजून खरा खुरा पश्चाताप केलेला नाही, याची जाणीव तू आमच्या हृदयामध्ये आज तू घाल, अशी प्रार्थना मी करतो. आणि प्रभू येशू, आम्हाला जो विश्वास, ख्रिस्ती विश्वास तू दिलास, त्याच्यामध्ये वाढीव, त्या विश्वासात आम्ही वाढलं पाहिजे, अशी तू दया आणि कृपा कर. त्याचप्रमाणे आमचं जे तारण आहे, जे आम्ही तारलेले लोक आहोत, त्या तारणामध्ये आम्हाला स्थिराव, आम्ही स्थिर राहिलं पाहिजे, त्याची गरज आहे. आणि त्या तारणामध्ये आम्ही वाढवत असताना
जक्कयासारखं परिवर्तन तू आम्हाला दे. तसा जक्कय प्रभू एकदम टोटली चेंज झाला. त्यांनी जसं चुकीच्या मार्गाने जे जे काही केलं होतं ते सगळं तुझ्याकडे कबूल केलं आणि त्याचा त्यांनी पश्चाताप केला. तसा चांगला पश्चाताप आमच्या जीवनामध्ये आज या नवीन वर्षामध्ये, येणाऱ्या नवीन वर्षामध्ये आम्हा प्रत्येकाला मिळावा, यासाठी मी प्रार्थना करतो. येणारा जो ख्रिसमस आहे त्याची आमची सगळ्यांची तयारी चाललेली आहे, त्याहीसाठी मी प्रार्थना करतो. उत्तम रीतीने आम्ही ख्रिसमस साजरा करावा याकरता प्रत्येकाला तो आशीर्वादित कर. आणि ही लहानशी प्रार्थना तुझा प्रिय पुत्र येशू ख्रिस्त याच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. आमेन, आमेन. आमेन. बाळासाहेब, या सुंदरशा आपण केलेल्या